गोलंदाजी मार्कवर ऍडव्हेंचर क्लबचा संघाचा गोलंदाज मला वाटतं हर्ष सजीव होताना पाहायला मिळतोय. समोर नितीन जंगम पहिला चेंडू या ठिकाणी मात्र वेगाने टाकला चेंडू चांगल्या रीतीने गॅदर केला गेला. यष्टीरक्षक अभिषेक आंगणे आपल्याला पाहायला मिळतोय. अकुटबे चेंडू धाव हवेत चेंडू धाव बॅटची कडा घेतली गेली. पायचे झेल होते का? नोमॅन्स लँड चेंडू जाईल. एक धाव पूर्ण. दुसरा घेण्याचा प्रयत्न मात्र नितीन जंगम करतोय. या ठिकाणी मात्र एका धावावर समाधान मानावं लागेल त्याला. चिन्मय कदम खेरनगर प्रीमियर लीग मध्ये अतिशय अप्रतिम अशी फलंदाजी केली होती. 3 अर्धशतक या फलंदाजीने झळकावले ते याच मैदानामध्ये. पाहूया त्याच प्रकारचा फॉर्म मात्र तो या स्पर्धेमध्ये देखील दाखवतो का हे देखील पाहावं लागणार आहे. संघ ओवी पॅकर्स निखिल मोरे यांचा संघ त्यासमोरच हर्ष नक्कीच परिचयाचे खेळाडू आहेत ऑपोजिट टीम मध्ये देखील. पुन्हा एकदा वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी मात्र दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. स्वैर शेंडूचा पंचांकडून इशारा येतोय. चिन्मय जबरदस्त स्ट्रोक येतो पाहायचा आहे. लांबवरचा स्ट्रोक पाहायचा षटकार येतोय पंचांकडून. 6 धावांचा इशारा येतोय. 6 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. षटकाराला पूल केला. पुन्हा एकदा पूल या ठिकाणी पाहायचंय. डिक्लेअर झोन मध्ये जाईल. एक धाव मात्र मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू धावसंख्या झाली ती 10. ओवी पॅकर्स एक साइडला चिन्मय एक साइडला नितीन. बॅट ची कडा घेतली पाहायचं मला वाटतं. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल या ठिकाणी. एक हाय स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळू शकते. कारण की चिन्मय आणि नितीन जबरदस्त फलंदाज आहेत. ऑपोजिट टीम मध्ये देखील तितके चांगले फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभिषेक आंगणे असू दे, आशिष कदम आहे, अखिलेश आहे, प्रथमेश मसूरकर आहे, यश राणे आहे, निलेश देखील आहे या संघामध्ये. तर एक चांगली धावसंख्या उभारावी लागेल ओवी पॅकर संघाला. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर विनोद मुंगेकर पाहायला मिळतोय. सेम ऍक्शन आहे त्याची देखील हर्ष सारखी, पण एक एक्सपिरियन्स गोलंदाज आहे. विनोद यांची गोलंदाजी पाहून पाहून हर्ष देखील गोलंदाजी शिकलाय. पाहूया विनोद कशा प्रकारची गोलंदाजी करतायत. नितीन जंगम षटकारांचा बादशाह म्हणून त्याला ओळखलं जातं.
स्लोवर चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, भिरकावून दिला जातोय. कार्पेटचा चेंडू जाईल डीप कव्हरच्या दिशेने चेंडू जातो, तोपर्यंत एक धाव मात्र मिळेल. चिन्मय पुन्हा एकदा स्ट्राईक वर येतोय. रबर बॉलच्या मॅचेस आहेत आणि कुठेतरी पावसाचा अभाव आपल्याला पाहायला मिळतोय. पाऊस जर आला असता तर एक जबरदस्त मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या, पण थोडस विकेट देखील सुकू आहे. गोलंदाजीला थोडस मार्जिन ऑफ एरर कमी आहे. एक चूक गोलंदाजाला मागात पडू शकते, ते मात्र चिन्मयने दाखवून दिले. पुढे टाकलेला चेंडू होता, चेंडू जातोय 6 धावांसाठी. षटकार जरूर आलाय, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17. या धावसंख्येवर 17 पे 11 असं म्हणतात. पाहूया कोणत्या संघाला खतरा ठरतोय ते. हॅलो, स्लोवर चेंडू होता, वाईट जाईल म्हणून चेंडू कदाचित सोडला. या ठिकाणी मात्र नेक्स्ट मॅच विनिंग टीम रियाज किंग्स बांद्रा वर्सेस राहुल 11. दोन्ही कॅप्टननी स्टेज जवळ यायचंय, टॉस करायचं आपल्याला. सर डॉट बॉल आहे का त्याचा? रियाज इकडे आलेले आहेत. अक्षय ससाने पोलाड Declare. स्टेज जवळ यायचंय. चांगला चेंडू होता, या ठिकाणी मात्र थोडासा वेग होता चेंडूवर, बॅटची कडा घेतली गेली. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18. या धावसंख्येवर रियाज 11 त्यांच्या विरुद्ध राहुल 11 आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पुढची मॅच रियाज आणि अक्षय ससाणे यांच्या संघामध्ये लढत पाहायला मिळते. रियाज मात्र उपलब्ध आहे त्या ठिकाणी. अक्षय ससाणे लवकरात लवकर टॉस साठी यायचं ही विनंती आहे तुम्हाला, किंवा कोणताही प्रतिनिधी असेल संघाचा, नाणेफेक करून घ्यायची आहे. उलटा चेंडू होता, भिरकावून दिला जातोय, पायचंय, क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आहे. मनीष थोडेसे पुढे आले, त्याला वाटलं की कॅच कदाचित पुढे जज झाला नाही. चेंडू चेंडू गेलाय 4 धावांसाठी. ही चूक नक्कीच भागात पडू शकते. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर झाली ती 22. चान्स होता मला वाटतं मनीष याला झेल टिपण्याचा, पण अगोदर पुढे निघून गेला थोडासा. ऍडव्हेंचर्स क्लब विरुद्ध ओव्ही पॅकर्स प्रॅक्टिस प्रीमियर लीग लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला जॉईन झालेला सर्व व्ह्युअर्स देखील मी हार्दिक स्वागत करतो. गोलंदाजी मार्कवर यश राणे. पहिला चेंडू पूल या ठिकाणी केला जातोय, झेल मात्र सुटतोय. यश राणे पहिल्या चेंडूवर चान्स जरूर होता. चान्स हॅलो हॅलो चेक. हॅलो, कोलबटा चेंडू लॉफ केलाय. हेलिकॉप्टर स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. आशिष कदम, वन ऑफ द सेफेस्ट फिल्डर इन द टीम. हॅलो, टॉस करून घेतोय आपण. रियाज किंग्स बांद्रा वर्सेस राहुल 11. मोपली सिल्वाराज यांच्या हस्ते टॉस होईल. इधर सामने कोण कॉल कर रहा है?
हेड इज द कॉल, टेल इट इज. रियाज किंगने टॉस जिंकलाय आणि ते त्यांचा निर्णय सांगतील. पुढील फलंदाज अजिंक्य लाड आपल्याला पाहायला मिळत आहेत. यश राणेला मात्र एक सफलता मिळाली. आशिष कदमच्या दिशेने जो झेल गेला तेव्हाच मी म्हणालो होतो की आशिष कदम एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे. कॅचेस त्याकडून फार क्वचितच सुटतात. लाड नवीन फलंदाज येतोय. मोठे फटके मारण्याची क्षमता, एक जबरदस्त लाईनअप आहे या संघाचा देखील. ओवी पॅकर संघाचा आपण जर विचार केला पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र स्क्वेअर लेग स्टेशन चेंडू भिरकावून दिला जातोय. चेंडू मला वाटतं तर किशोर शिंदे साहेब यांचं देखील इकडे स्वागत आहे. प्रॅक्टिस प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. त्या दरम्यान आपण जर मॅच कडे गेलो, नितीन जंगम धावचीच्या स्वरूपात बाद झालाय आणि थोडासा नाखुश दिसतो नितीन. त्याला माहिती आहे की शेवटचे मला वाटतं अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. त्या 2 षटकांच्या मध्ये नितीन जंगम यांनी भरपूर फायदा घेतला असता. त्यांना ती एक्सपिरियन्स आहे, त्यांच्याकडे ती कॅपॅसिटी आहे. पण थोडेसे नाखुश दिसले स्वतःवर देखील आणि थोडेसे लाडवर देखील थोडेसे नाखुश दिसले ते. नवीन फलंदाज येतोय सिमॉन. नितीन जंगम मला वाटतं चुकीच्या वेळी बाद झालाय, कारण की चिन्मय कदम बाद झाला त्यानंतर नितीन जंगम पुढच्या 2 चेंडूंना रनआउट झालाय. या ठिकाणी मात्र थोडंसं खराब चेंडू पाहायला मिळतोय. यश राणेच्या माध्यमातून एक अवंतर धाव देखील पाहायला मिळेल. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 26 या धावसंख्येवर. 26. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. या ठिकाणी मात्र निलेश सौंदनकर चेंडू फील्ड करेल. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक राहणार आहे. यश राणे याचं षटक अजूनही आपल्याला मार्गस्थ पाहायला मिळत आहे. स्वैर चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. 2 अतिरिक्त धावा मात्र पाहायला मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29. धावसंख्या जाऊन पोहोचली. चेंडू फील्ड होईल तोपर्यंत धावसंख्या झाली ती 30.
तर नवीन गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय अभिषेक आंगणे. पूल करण्याचा प्रयत्न, हवे चेंडू आहे या ठिकाणी मात्र झेल सुटतोय. दोन धावा पूर्ण होतील. सिमॉन आणि अजिंक्य हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक साईडला युवा खेळाडू आहे तर दुसऱ्या साईडला एक्सपिरियन्स असा खेळाडू अजिंक्य. थोडस कान मंत्र देत आहेत आणि ते देखील खूप गरज असते जेव्हा युवा खेळाडू फलंदाजी करतो तेव्हा समोर एक्सपिरियन्स खेळाडू असणं खूप गरजेचं असतं. आणि जर एक्सपिरियन्स खेळाडूच्या प्रकाश ज्योतामध्ये त्यांनी फलंदाजी केली तर ती तितकीच निखरली जाते, बहरली जाते. तितका चांगला गोलंदाज समोर फलंदाजी करतोय अभिषेक आंगणे. एक एक्सपिरियन्स असलेला गोलंदाज लॉफ्ट केला चेंडूला, हवे चेंडू आहे, झेलची संधी आहे, पाहायचं आहे प्रथमेश की यश. एक सोपी झेल होती, दोन्ही खेळाडूंनी मला वाटतं मिसकम्युनिकेशन पुन्हा एकदा पाहायला मिळालं. पुढे ससा फटकावण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी मात्र चांगलं चतुराईने गोलंदाजी करतोय अभिषेक. सहजरित्या चान्स देत नाहीये फलंदाजांना मोठे फटके मारण्यासाठी. चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. कार्पेटचा चेंडू जाईल लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या उपर चेंडू फील्ड करतोय. एक धाव पूर्ण, दुसरा घेण्याचा प्रयत्न केला जातो. दोन धावा देखील सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. पुन्हा एकदा खराब चेंडू या ठिकाणी जर पाहायला गेलो, स्वैर चेंडू आणि एक अतिरिक्त धाव म्हणजे दोन धाव मात्र मिळतील. आणि दोन धावेनी धावसंख्या पुढे सरकते आहे. जाऊन बसते ती 38 या धावसंख्येवर, 38. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. पाहायचंय गोलंदाजी मार्कवर कोणता गोलंदाज सज्ज होतोय. मनीष, धावसंख्या झाली ती 38, 38. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. सिमॉन आणि अजिंक्य मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हवेत चेंडू आहे रोमॅन्स लँड मध्ये. मला वाटतं अजिंक्य, कदाचित अजिंक्यने स्ट्राईक घेणं खूप गरजेचं आहे कारण की शेवटचे 5 चेंडू आहेत आणि शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये एक एक्सपिरियन्स फलंदाज, हार्ड हिटिंग फलंदाज जर स्ट्राईकवर असेल तर तेवढा फायदा फलंदाजांना होऊ शकतो. पण सिमॉनवर थोडासा भरोसा दाखवलाय त्यांनी, 2 धावा पूर्ण केल्यात. आणि 22च्या स्वरूपात एक धाव मात्र मिळते. मी यासाठीच म्हणालो होतो की अजिंक्यने स्ट्राईक ठेवणं खूप गरजेचं होतं. आता शेवटचे 3 चेंडू आहेत. 3 चेंडूंवर मधील एक चेंडू तर फेस करेल सिमॉन. पाहूया स्ट्राईक रूट चेंज करतो का की मोठा फटका पाहायला मिळतो सिमॉनच्या बॅट मधून. कुठं थोडं कॅल्क्युलेशन थोडस मला वाटतं चुकतंय या षटकामध्ये अजिंक्य यांचं देखील. कारण की नितीन जंगम सारखा फलंदाज धावचित झाला, त्या अगोदर चिन्मय देखील बाद झाला. त्या दरम्यान एक खराब चेंडू पाहायला मिळेल. तर अजिंक्य यांनी जबाबदारी घेणं खूप गरजेचं होतं आणि शेवटच्या षटकात असं कुठेतरी वाटलं होतं की अजिंक्यच्या बॅटमधून फायर वर्क्स पाहायला मिळतील, मोठे फटके पाहायला मिळतील. सिमॉन युवा खेळाडू, त्याचं प्रेशर असणार एक चांगला प्लॅटफॉर्म सेट करून दिलाय. शक्ती 11 स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून एक जबरदस्त आयोजन पाहायला मिळते आपल्याला.
प्रॅक्टिस प्रीमियर लीग च्या माध्यमातून वांद्रा विभागातील आपल्याला प्रत्येक एरियातील खेळाडू खेळताना पाहायला मिळतो. ही स्पर्धा कौतुक केलं पाहिजे आयोजकांचं देखील. एक चांगलं व्यासपीठ सेट करून दिलंय. गव्हर्नमेंट कॉलनी असू दे, शास्त्रीनगर असू दे, MIG असू दे, खेरवाडी असू दे, वाल्मिकी नगर असू दे, प्रत्येक एरियातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना. स्ट्राईक वर येणं खूप गरजेचं आहे. धावसंख्येत 44 झाले. चेंडू झाले 4. शेवटचा चेंडू आहे. षटकार जर आला एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पंचांकडे वाईट साठी दाद मागतोय फलंदाज. दाद तर मात्र मिळाली नाही, पण धावचीच्या स्वरूपात एक धावच्या स्वरूपात गडी देखील बाद होईल. धावसंख्या स्थिर राहते ती 44 धावांवर. 45 धावांचं लक्ष आहे. 45 टू विन. आणि ही अपेक्षा नव्हती मला वाटतं चिन्मय आणि कंपनीकडून, कारण की चांगले नावाजलेले खेळाडू आहेत या संघामध्ये. आपण जर पाहायला गेलो, अजिंक्य देखील एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे. नितीन जंगम आणि चिन्मयचा विकेट गेला, त्यानंतर मात्र थोडीशी जबाबदारी घेण्याची गरज होती. हरकत नाहीये, क्रिकेट आहे. 5 षटकांमध्ये 45 धावा करायच्या आहेत. त्या देखील करणं कितपत डिफेन्स केला जातोय हे पाहावं लागणार आहे. कोणत्या प्रकारची गोलंदाजी होते, कशा प्रकारची गोलंदाजी होते देखील पाहावं लागणार. पंकज पांडे सारखा खेळाडू देखील मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो हॅलो. पंचेचाळीस धावांचं पंचेचाळीस धावांचं लक्ष आहे. गोलंदाजी मार्कवर अयुब आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळतोय. 45 धावांचं लक्ष आहे. 45 टू विन. 2 आघाडीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभिषेक आंगणे, त्यासोबतच यश राणे.
45 धावांचं लक्ष आहे. आतापर्यंत आपण जर पाहिलं प्रत्येक सामन्यामध्ये जवळजवळ प्रत्येक मॅच मध्ये 55 ही धावसंख्या होत होती, पण या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी झाली आहे. समोर चांगले फलंदाज असून देखील धावसंख्या केवळ 44 5 षटकांमध्ये. तर एक रंगतदार मॅच पाहायला मिळणार. अयुब पहिलं षटक अयुबच्या माध्यमातून हवे चेंडू आहे, पाहायचंय नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाईल. थोडीशी घाई केली मला वाटतं गण्या त्या दिशेने. पहिल्या चेंडूवर 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आहेत. 45 धावांचं लक्ष आहे. अभिषेक आंगणे, यश राणे गोलंदाजी मार्कवर. अय्यूब शेख डावकुरे गोलंदाज. जोवी पॅकर संघाकडून पहिलं षटक हाताळताना. खोलवा टप्प्यात चेंडू या ठिकाणी मात्र जकडून ठेवलाय फलंदाजाला. नितीन जंगम आपल्या पाहायला मिळत आहेत यशरक्षकाच्या भूमिकेमध्ये. स्लिप्स मध्ये पाहायला मिळत आहेत पंकज पांडे. लॉफ्ट केलाय, पुन्हा एकदा संधी आहे, पाहायचंय झेल होते का. नितीन जंगमने कॅच टिपलाय. पहिला गडी मात्र या ठिकाणी बाद झालाय. विकेट्स घेणं खूप महत्वाचं आहे. या सामना जर जिंकायचा असेल, अभिषेक आंगणेला देखील बाद केलाय. दुसऱ्या चेंडूवर पहिला चेंडू जर पाहिला 2 धावा, तदनंतर निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. तिसऱ्या चेंडूवर गडी बाद झालाय. नवीन फलंदाज पाहायचंय कोणता येतोय. डावकुरा फलंदाज हर्ष आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजाच्या प्रमुख भूमिकेत तो आपल्याला पाहायला मिळतो, पण ह्या ठिकाणी थोडस फलंदाजीवर त्याचा भरोसा जतवलाय संघाच्या संघनायकाने. 2 वांद्रे विभागातील युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. यश त्याच्यासोबत हर्ष त्यासमोर त्याच्या समोर आहे तो म्हणजे एक एक्सपिरियन्स असा गोलंदाज अय्यूब. नितीन जंगम यांनी अप्रतिम झेल टिपलाय. आणि कुठेतरी अशा प्रकारच्या क्षेत्ररक्षणाची गरज असते. जेव्हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो ती अजूनच बहरली जाते. प्रत्येक चेंडूवर मात्र फील्ड प्लेसमेंट चेंज करतो. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. विकेट करण्याचा प्रयत्न वेगाने टाकला चेंडू. हाच खरा एक्सपिरियन्स आहे या गोलंदाजाचा. लाईन अँड लेंथ प्रत्येक चेंडूवर तो आता चेंज करताना पाहायला मिळतोय. कारण की लो स्कोरिंग मॅच आहे. कुठेतरी विकेट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. खोलवा टप्प्यात चेंडू होता, या ठिकाणी मात्र चेंडू फील्ड होईल. एक धाव मात्र मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 3. अजूनही 20 चेंडूंमध्ये 42 धावांची आवश्यकता आहे. पुढील षटक गोलंदाजी मार्कवर संघाचा संघ नायक चिन्मय कदम आपल्याला पाहायला मिळतोय. अजून आपण जर पाहिलं या संघामध्ये चांगले गोलंदाज देखील पाहायला मिळतील. नितीन जंगम स्वतः देखील गोलंदाजी करतो. अजिंक्य देखील गोलंदाजी करतो. पाहायचं आता कोणते गोलंदाज वापरतोय चिन्मय, कशा प्रकारची गोलंदाजी होते. लो स्कोरिंग मॅच आपण म्हणू शकतो. आणि थोडंसं मला वाटतं फासा आता पलटताना पाहायला मिळणार आहे, कारण की नितीन जंगम आल्यात गोलंदाजीला. थोडंसं डिसिजन चेंज केलं चिन्मयाने. कारण की नितीनकडे
व्हेरिएशन खूप चांगलं आहे. आपण जर चिन्मयकडे पाहिलं, चिन्मयकडे वेग आहे, पण नितीनकडे त्यांच्यापेक्षा व्हेरिएशन आणि एक्सपिरियन्स जास्त आहे. ऑफ कट चांगले आहेत नितीनकडे, आणि कुठेतरी डावकुरा फलंदाज असल्या कारणाने नितीन जंगम गोलंदाजीला आलेत. टप्पा पडला तर चेंडू बाहेर जातोय. पंचांना थोडीशी एक्सरसाइज करण्याची संधी मिळते. एक अतिरिक्त धाव देखील मिळणार आहे. ऑफ साईडला ठेवण्याचा प्रयत्न करतोय नितीन, मला वाटतं त्यांना माहिती आहे. लेफ्ट आर्म फलंदाजाला लेफ्ट साईडला चेंडू दिला तर कदाचित जाऊ शकतो, आणि मला वाटतं चुकी केली आहे. यश या ठिकाणी बाद होईल. मिसकम्युनिकेशन झालं दोन्ही फलंदाजांमध्ये. मला वाटतं स्ट्राईक रूट चेंज करण्याचा प्रयत्न केला यशची चुकी होती थोडीशी यामध्ये. कॉलिंगचा अभाव मला वाटतं पाहायला मिळतोय. संघामध्ये अभिषेक आंगणे संघाचा संघनायक आहे, प्रथमेश मसूरकर आहेत टीम मध्ये, आशिष कदम आहे, अखिलेश आहे. जबरदस्त लाईनअप आहे या संघाकडे देखील. पण हर्षवर थोडासा विश्वास त्यांनी जतावला, आणि हर्ष थोडासा डॉट करताना पाहायला मिळते. चेंडू थोडीशी खराब फलंदाजी पाहायला मिळते. प्रथमेश एक एक्सपिरियन्स खेळाडू. 45 धावांचं लक्ष आहे, आणि 45 धावांचं लक्ष असताना दोन गडी जरूर बाद झालेत. अभिषेक आणि यश याच्या रूपामध्ये दोन आघाडीचे फलंदाज तंबूत परतले. त्या दरम्यान पुढे स्लोअर चेंडू होता, भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. हवे चेंडू पाहायचंय, चेंडू जाईल गॅप मध्ये जातो चेंडू 4 धावांसाठी. षटकाराचा इशारा येतोय पंचांकडून. 6 धावांनी धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती 10 या धावसंख्येवर. हर्ष चांगला चेंडू होता, चांगला कमबॅक केला गेलाय गोलंदाजाकडून. पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी पाहायचा. हवेत चेंडू जातोय, पाहायचंय झेल होते का, झेल टिपला गेलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक षटकार डोकला, त्यानंतर मात्र तंबूत परततोय नवीन फलंदाज आशिष आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली ती शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे या षटकामध्ये. थोडंसं फील्ड प्लेसिंग पुन्हा एकदा चेंज केलं जात आहे. उजव्या हाताचा फलंदाज झालाय फलंदाजीला, डावकुरा फलंदाज तंबूत परतलाय. आशिष कदम अपेक्षा असणाऱ्या या खेळाडूकडून देखील मोठे फटके मारण्याची क्षमता आहे त्याच्याकडे देखील आहे. प्रथमेश मसूरकर हा देखील एक जबरदस्त फलंदाज आहे. अतिशय वेगाने टाकला चेंडू या ठिकाणी. बॅटचा व चेंडूचा संपर्क झाला नाही. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर राहते ती 10 या धावसंख्येवर. अजूनही शेवटचे 3 षटक शिल्लक आहेत. 3 षटकांमध्ये अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर शिनबाई आता सज्ज होताना पाहायला मिळतोय. त्याच्या विरुद्ध खेळतील प्रथमेश. रंगत आले मॅच मध्ये. आपण जर पाहायला गेलो, अभिषेक आंगणे बाद झाला, त्यानंतर यश बाद झाला, तिसरा घडी हर्षच्या रूपामध्ये देखील बाद झालाय. नवीन फलंदाज आशिष आणि प्रथमेश. जबाबदारी आहे 15 चेंडूंमध्ये 35 धावांची आवश्यकता. सामना विजयी होण्यासाठी प्रॅक्टिस प्रीमियर लीग 2025 चौथी लढत पाहायला मिळते. आजच्या दिवसातील लीग मॅचची दोन्ही संघांची पहिली लढत आहे. पहिली लढत जिंकून आपल्याला सेफ करण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा असेल.
ओवी पॅकर्स चिन्मयांचा पहिला चेंडू, अतिशय वेग होता या चेंडूकडे. नितीन जंगम पंचांवर थोडं प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. चिन्मय कदम यांचं टाकलेलं वेगाने टाकलेला चेंडू होता. थोडासा पंचांवर प्रेशर क्रिएट करायचा प्रयत्न नक्कीच केलाय नितीन. त्यांना माहिती आहे कशा प्रकारचा प्रेशर क्रिएट करायचा आहे फलंदाजांवर देखील आणि पंचांवर देखील दबाव टाकण्याचा प्रयत्न. पण पंच मात्र तटस्थ आहेत, एक्सपिरियन्स अंपायर्स आहेत. त्या दरम्यान वेगाने टाकला चेंडू होता. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. वाईट+1 अतिरिक्त 2 धावा मात्र मिळतील. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र चेंडू फील्ड होईल. टिप मिड विकेटच्या दिशेने थोडस स्क्वेअर ठेवला क्षेत्ररक्षक आपण जर पाहायला गेलो. एक धाव मात्र मिळतोय. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या धावसंख्येवर. त्या दरम्यान बिग हिट येतोय, षटकार येतोय. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचली 19 या धावसंख्येवर. वेगाने टाकले चेंडू पंचांकडे अपील करतायत LBW साठी, पण पंच मात्र तटस्थ आहेत. 26 धावांची अजूनही आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. ऍडव्हेंचर क्लब त्यांच्या विरुद्ध ओवी पॅकर्स. पुन्हा एकदा लॉफ्ट केला चेंडूला, पाहायचं हवे चेंडू आहे, जेल टिपला गेलाय. निलेश वैद्य आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये थोडीशी कलटणी येताना पाहायला मिळते. नवीन फलंदाज अखिलेश आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेश मसूरकर तंबूत परतला, एक षटकार जरूर त्याच्या बॅट मधून आलाय. दहा चेंडूंमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 2 षटक शिल्लक आहेत. पुढील षटक हाताळतोय गोलंदाजी मार्कवर वेदांत. याने देखील याच सीझन मध्ये आपल्या व्यावसायिक क्रिकेटला सुरुवात केली आहे विक्रोलियन संघाकडून. तो देखील एक चांगला गोलंदाज आहे, एक उभरता सितारा. ऑफ केला चेंडूला, हवे चेंडू आहे, पाहायचं आहे, जेलपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाहीये.
धावसंख्या जाऊन पोहोचली 21 या धावसंख्येवर वेदांत. जबरदस्त चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाउन्स होतोय चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, कुठेतरी जकडून ठेवलंय. चांगली गोलंदाजी, असं वाटलं होतं की एक लो स्कोरिंग मॅच आहे आणि कुठेतरी डिफेन्सिव्ह स्कोर आहे की नाही हे पाहायचं होतं, पण एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत. चांगला चेंडू, खोलवा टप्प्याचा चेंडू, यष्टा उधळल्यात, फलंदाज बाद होतोय. आशिष कदम देखील तंबूत परतेल. नवीन फलंदाज निलेश सौंदनकर उर्फ जो आपल्याला पाहायला मिळतोय. अभिषेक आंगणे यांचा संघ. टॉप ऑर्डर मात्र थोडीशी फेल होताना पाहायला मिळते. पाहायचा आता थोडीशी अपेक्षा असेल. अखिलेश एक चांगला खेळाडू आहे, पण तो थोडासा क्रिकेट पासून थोडे आपण काही महिने लांब होता, पण आता एक महत्वपूर्ण लढत आहे. या मॅच मध्ये फॉर्म मध्ये येणं खूप गरजेचं आहे अखिलेशला देखील. या पूर्ण टुर्नामेंटचा जर विचार केला, अखिलेशला फॉर्म मध्ये येणं खूप गरजेचं आहे. निलेश सौंदनकरला देखील चांगली फलंदाजी तर करावी लागेल. स्ट्रॉंग झोन नित्याला माहिती आहे की लेग साइड थोडीशी स्ट्रॉंग आहे निलेश याची, आणि तिकडेच ते अटॅक करण्याचा प्रयत्न करतात. त्या कारणाने थोडंसं क्षेत्ररक्षण त्यांनी सजवलंय. वेदांत पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू. 2 चेंडूंवर 2 वेळा यष्टा उधळल्या गेल्या आहेत वेदांत याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हॅट्रिकची संधी. याआधी सुलतानला हॅट्रिकची संधी होती, या ठिकाणी मात्र वेदांतला हॅट्रिकची संधी आहे. पाहूया वेदांत हॅट्रिक घेतो का, या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते का, हे देखील पाहावं लागणार आहे. नवीन फलंदाज येतोय मनीष. मला वाटतं सुमित थोडासा लेट आलाय मॅच मध्ये, त्याला फलंदाजी करताना आपण पाहायला मिळाले नाहीये. हॅट्रिकची संधी आहे, पहिली हॅट्रिक या स्पर्धेतील होते का हे पाहावं लागणार आहे. वेदांत रबर बॉल क्रिकेटमध्ये हा देखील गोलंदाज खूप चांगल्या फॉर्म मध्ये. विक्रोलियन्स कडून खेळताना सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा मान देखील त्यांनी पटकावला एका स्पर्धेमध्ये. लॉफ्ट केलाय, हिट केलाय, आणि या ठिकाणी मात्र प्रयत्न चांगला होता. चेंडू जाईल सीमारेषा पार, षटकार. पाच चेंडूंमध्ये अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. 3 षटकार येणं खूप गरजेचं आहे. षटकारांचा जर विचार केला, अजूनही 18 धावांची आवश्यकता. 3 षटकार येणं खूप गरजेचं आहे 5 चेंडूंमध्ये. पाहूया शेवटचं षटक, मला वाटतं अजिंक्य हाताळताना पाहायला मिळेल. लाड चांगलं षटक होतं वेदांत याचं. हॅट्रिकची संधी देखील होती, पण बाउंड्री लाईन वर झेल थोडीशी डिफिकल्ट होती आणि हाताला लागून चेंडू गेला 6 धावांसाठी. पाच चेंडू 18 धावांची आवश्यकता. अखिलेश त्याच्यासोबतच मनीष आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू चांगला टप्प्यावर चेंडू टाकला होता. बॅट्स आणि चेंडूचा संपर्क होत नाही. एक पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. जसा जसा निर्धाव चेंडू येईल मॅच तेवढीच जवळ येताना पाहायला मिळते. 4 चेंडूंमध्ये 3 षटकार येणं खूप गरजेचं आहे.
डाव्या चेंडू पूल केला जातोय, पूल सक्सेसफुल या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. चेंडू खराब होता, थोडासा शॉर्ट पिच मध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, थोडासा मागे टाकला होता चेंडू, त्याचा फायदा मात्र अखिलेशने घेतला आणि चेंडू गेला 6 धावांसाठी स्क्वेअर लेगच्या दिशेने. 12 धावांची आवश्यकता शेवटच्या 3 चेंडूंमध्ये. 3 चौकार किंवा 2 षटकार येणं खूप गरजेचं आहे. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे राहुल 11 विरुद्ध रियाज 11. त्या दरम्यान फुलटॉस चेंडू होता, फायदा घेणं खूप गरजेचं होतं. वेगाने होता चेंडू, 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला जातोय का पाहावं लागेल. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. रियाज 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय राहुल 11 संघाच्या फलंदाजांना फलंदाजीसाठी. 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता. अजिंक्य एक षटकार मारला, त्यानंतर मात्र वेगाने थोडासा चेंडू टाकला. त्याला माहिती आहे की वेगाने टाकला चेंडू थोडासा कठीण होऊ शकतो बॅट्समनला पिक करण्यासाठी. त्या दरम्यान बिगिट केला जातोय, षटकार येतो या चेंडूवर. सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदललं जात आहे या ठिकाणी. शेवटचा एक चेंडू, 4 धावांची आवश्यकता. पाहूया कोणता खेळाडू हिरो ठरतोय, बॅटर अखिलेश की गोलंदाज अजिंक्य. खूप महत्वाचा चेंडू आहे दोन्ही संघासाठी. ज्या मॅचची अपेक्षा होती, ज्या पद्धतीच्या मॅचची अपेक्षा होती ती मात्र आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांचं कौतुक केलं पाहिजे. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच आलेली आहे. लो स्कोरिंग मॅच होती, 44 धावा. असं वाटलं होतं की अभिषेक आंगणे यांचा संघ चांगले बलाढ्य फलंदाज आहेत, 1 साइडेड मॅच होऊ शकते, पण चांगली गोलंदाजी केली. खास करून अय्यूब शेख यांचं कौतुक केलं पाहिजे. त्यानंतर वेदांतनी अप्रतिम गोलंदाजी केली, नितीनने अप्रतिम गोलंदाजी केली, चिन्मयने देखील अप्रतिम गोलंदाजी केली. आणि आता एक जबाबदारी आहे, शेवटचा चेंडू टाकायचा आहे. शेवटच्या चेंडूंवर 4 धावांची आवश्यकता. थोडीशी फील्ड प्लेसिंग बाउंड्री लाईनच्या दिशेने सगळे खेळाडू तैनात केले गेले आहेत. महत्वपूर्ण चेंडू दोन्ही संघांसाठी. पाहायचंय कोणता खेळाडू हिरो ठरतोय ते. आणि सामना विजयी होतोय ओवी पॅकर्स हा संघ. शेवटच्या चेंडूवर अखिलेश यांनी एक रोमांचक मॅच जरूर बनवली. 5 चेंडूंमध्ये 18 धावा असताना शेवटच्या चेंडूवर 4 धावांची गरज असताना मॅच मध्ये परतवलंय ते म्हणजे ओवी पॅकर्स टीमला आणि सामना विजय झालाय ओवी पॅकर्सचा संघ. विजय संघाचं अभिनंदन.